बोलता का तुम्ही? स्वयंपाकी मदतनीस खिचडीवाले आहे. मुंबई आझाद मैदान या ठिकाणी उपोषण चालू आहे. सर्व काही. तुम्ही कुठून आला? तो धर्मापुरी तालुका जिल्हा तहसील मोदा जिल्हा नागपूर. बरं 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 बरं. तुम्ही? औसा तालुका लातूर. बरं बरं बरं. पायी कुठून असं कसं असं तर या महिला स्वयंपाकी आणि मदतनीस 2500 रुपयाप्रमाणे काम करतात. तर शासन यांचा विचार करत नाही. तर आता ह्या फुटबॉलला झोपायची तयारी आहे त्यांची. GR निघाल्याशिवाय परत मुंबईवरून घरी जायचं नाही असं त्यांनी ठरवलेलं आहे. तर ह्या माध्यमामधून बऱ्याच महिला रेल्वे स्टेशनला झोपायला गेलेल्या आहेत. किती परिस्थिती ही आहे. तर आज स्वयंपाकी आणि मदतनीस यांचा शालेय पोषणाहार कर्मचारी आयटेक संघटनेच्या वतीने आझाद मैदान या ठिकाणी बेमुदत साखळी उपोषण ठेवलेलं आहे. तरी आज उपसंचालक साहेबासोबत चर्चा झाली. त्यांनी असं सांगितलं की प्रस्ताव तयार आहे, पण आमचं त्या ठिकाणी मन समाधान झालेलं नाही. त्या स्वयंपाकी आणि मदतनीस 1000 रुपयाचा DR तात्काळ निघावं. अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या टेबलवर फाईल आहे, त्यांनी लवकरात लवकर सही करावं. या माध्यमामधून आम्ही जोपर्यंत त्यांनी सही करणार नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाहीत. आणि बऱ्याच ठिकाणी 2500वर शासनाला ह्या जीवाला लाज वाटली पाहिजे. या माध्यमामधून त्यांना मानधन मिळतं. यांना दिवाळी बोनस 5000 रुपये देण्यात यावं आणि त्यांना फिक्स मानधन करण्यात यावं. केंद्र सरकारनं 2014 पासून 1ही रुपया वाढवलेला नाही. स्वयंपाकी आणि मदतनीस यांना फिक्स 26000 रुपये मानधन देण्यात यावं आणि कायमस्वरूपी करण्यात यावे. आणि त्यांना घरी बसून शासनानं निम्मी पगार द्यावे आणि त्यांच्याच घरची लेक किंवा सून त्या ठिकाणी कामावर लावण्यात यावी. या माध्यमामधून शासनानं याचा लवकरात लवकर विचार करावा. अन्यथा बऱ्याच शालेय पोषणाहार कर्मचारी युनियन आयटेक संघटनेच्या वतीने आझाद मैदान बेमुदत आम्ही उपोषण करणार आहोत. शासनानं अंत पाहू नये. किती महिला बसाल्यात, कशा पद्धतीमध्ये झोपाल्यात, कशा परिस्थितीमध्ये राहिल्यात, आतरायला नाही, कोणाला जेवायला नाही, कोणाला काही नाही. तर ह्या मंत्र्याला लवकरात लवकर जर याचा जर नाही विचार केला तर आम्ही तीव्र आंदोलन करून मंत्रालयामध्ये घुसल्याशिवाय राहणार नाहीत. एवढं या ठिकाणी आयटेक संघटनेचा राज्य उपाध्यक्ष कामरेड मुगाजबोग या नात्यानं मी आव्हान करतो. आयटेक संघटनेचे राज्य अध्यक्ष श्यामजी काळे साहेब असतील, विनोद झोडगे असतील, भगवान पाटील असतील, सर्व महाराष्ट्रातील जिल्हा अध्यक्ष सर्व टीम या ठिकाणी आलेली आहे. महिला काही आलेल्या आहेत, त्यांची परिस्थिती एवढी झालेली आहे, त्यांना 2500 रुपये मानधन मिळते. या माध्यमामधून त्यांनी लवकरात लवकर याचा निर्णय घेण्यात यावा एवढे या ठिकाणी मी त्यांना आवाहन करतो. आयटेक संघटनेचा लाल भावट्याचा हम सब एक है. धन्यवाद.